नमस्कार मित्रांनो, गुंडकीगावची यात्रा असल्यामुळं आज होती सासनकाठी उभा करायची म्हणून आलो गल्लीत. आणि गल्लीत सगळे कार्यकर्ते जमा झालेली आणि सासनकाठीचं साहित्य सुद्धा आणलं. आणि शुभमबाया तीन दोऱ्यासनी तोपर्यंत घुंगरू लावत होते. आणि सासनकाठीला कापड गुंडाळी केली सुरुवात. आणि सासनकाठीला ओक्यामध्ये सगळं कापड गुंडवून झालं. आणि इकडे तोपर्यंत गोंड्याला तेल तीन लावून व्यवस्थित करत होते. आणि काकांनी सासनकाठीला गोंडा बांधला. आणि आद्याबाया तिने तोपर्यंत सासनकाठीला झेंडा लावून घेतला. आणि सगळं ओकेमध्ये झाल्यानंतर सासनकाठी आणली बाहेर. आणि महाराजबाया तीन घराच्या वरती जाऊन उभारलेलीत. आणि आता आली सासनकाठी उभा करण्याची वेळ. पण सासनकाठी ओझी आणि खूपच उंच असल्यामुळे लवकर उभा राहत नव्हती. म्हणून सगळेजण सासनकाठी उभा करण्यासाठी प्रयत्न करत होते. आणि मोठ्या माणसांच्या सल्ल्यानंतर 20 मिनिटांनी काठी उभा राहिली. आणि सगळ्यांनी सासनकाठी उचलून आतमध्ये घेतली आणि व्यवस्थित पाटावरती ठेवली. मी आणि यश गेलतो व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी टेरेसवरती. आणि सासनकाठी व्यवस्थितपणे उभा राहिल्यानंतर आम्ही पूजन करण्यासाठी आलो खाली. आणि त्यानंतर राजवर्धन बापूंनी सासनकाठीचे पूजन करून घेतले. आता म्हणलं कट्ट्यावर जाऊन बसूया. आणि तोपर्यंत आत्तो आला चहा घेऊन. चहा प्याल्यानंतर आलो सासनकाठी दर्शन घेण्यासाठी. आता भेटू यात्रेच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनेलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.